लाइन बाउंड्री लाइन से हटे नहीं है। चलो बढ़ते मैदान की तरफ जहां पर होने वाला मुकाबला मीरा 11 वर्सेस जियाद इमाद 11। मीरा वॉरियर्स वर्सेस जियाद इमाद 11। हमरापूर वरून आलेले आमचे काही मित्र, त्यांचं या स्पर्धेनिमित्त मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आपण यायचं एक कृपया करून इकडे या। आपल्या या स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक स्वागत आहे। या स्पर्धेनिमित्त आपण यायचंय। कैफ आणि जियाद इमाद 11 संघासाठी खूप महत्वपूर्ण मॅच असेल। करो या मरो अशा स्थितीमध्ये आपला संघ अडकलाय आणि अडचणीमध्ये चांगला खेळ करावा लागेल। फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, जेलची संभावना आणि जेल कंप्लीट झाले। कैफ ज्याच्या मॅट मधून षटकार आला होता लगेचच त्याला तंबूच्या आसऱ्याने पाठवलाय। धक्का क्रमांक 1। चला चला समालोचन कक्ष समोरून थोडं बाजूला व्हायचं। अल्तमश अब्रार भाई कृपया इथं जवादबाईंना संपर्क साधायचा आहे। काय मॅच रंगते, षटकार आला तदनंतर लगेचच विकेट सुद्धा आला। काय मॅच आहे, काय स्पर्धा आहे, अगदी काबिले तारीफ स्पर्धा। अगदी आजूबाजूच्या गावातच नाही तर आजूबाजूच्या तालुक्यात सध्याच्या स्थितीला चर्चेत असणारी ही स्पर्धा। प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक इथे लागू झालेलं आहे। हमरापूर येथून आलेल्या आपल्या मित्रांच्या माध्यमातून धावफलकावर जर आपण धावा पाहिल्या तर 6 लागलेत। 2 चेंडू आतापर्यंत हातळून झालेत। 6 धावफलकावर लागलेत। पुढचा बॉल हुसेन याचा नवीन आलेला फलंदाज स्ट्रायकिंग एंडला। फटका चांगला आहे, फ्लॅट अँड फ्युरियस, सीमा पार। 6 षटकार। थँक्यू साहिल। आल्या आल्या पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय हुसेनवर। पुढचा बॉल हुसेनचा, आणखीन एक बॅटची कडा, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये सिंगल आली आहे। एका धावेच्या साह्याने 13 धावा धावफलकावर लागलेत। इब्राहिमचा 200, यूनाइटेड टीम के कप्तान और पठान वॉरियर्स के कैप्टन और यूनाइटेड ग्रुप के कैप्टन, दोनों कैप्टन्स ने अबरार भाई से कांटेक्ट करना है। यहाँ पे यूनाइटेड ग्रुप और पठान वॉरियर्स दोनों टीम्स के कैप्टन ने अबरार भाई से कांटेक्ट करना है। आणखीन एक चौकार आलाय सुफियान यांच्या माध्यमातून। तिन्ही जर फळ थँक्यू डीजे। धावफलकावर जर या चौकाराच्या माध्यमातून जर आपण धावा पाहिल्या तर 17 लागल्यात। 5 चेंडू 17 धावा। काय फलंदाजी होते, अगदी दोन्ही फलंदाजांची बॅट बोलते। तिन्ही जर फलंदाजांनी आपण पाहिलं ना तर बाउंड्रीनी खाता उघडलाय। शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातला अजूनही। सुफियान याच्या बॅट मधून मोठे फटके आपण सकाळपासून पाहिलेत। समीर पठाण जिथेही असतील त्यांनी कृपया करून अब्रार भाई यांचा संपर्क साधायचा आहे। पुढचा बॉल हुसेनचा, डान्सिंग डाऊन द विकेट। इथे क्षेत्ररक्षक आहे आणि काय घडलंय, झेल मात्र सुटली आहे, झेल धरणीला दान झाली आहे। सिंगल कंप्लीट
चांगला प्रयत्न तिथे केलेला त्या क्षेत्ररक्षकांनी, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर कदाचित ही झेल झाली असती आणि मागील मॅचचा हिरो आणि संतुले काय त्याची खेळी राहिलेली मागच्या मॅच मध्ये 3 विकेट्स मिळवलेल्या. रिजवान पठाण कृपया करून यायचंय, रिजवान पठाण लवकर यायचंय. पठाण वॉरियर संघाचे रिजवान पठाण त्यांनी कृपया करून लवकर येऊन अब्रार बाई यांना संपर्क साधायचा आहे. रिजवान पठाण एका षटका अखेरी 18 धावा धावफलकावर लागलेत. नवीन आलेला गोलंदाज सुमित याची खेळी सुद्धा बहारदार राहिली आहे पहिल्या मॅच पासून. तो सुमित गोलंदाजीसाठी मात्र प्रचारण करण्यात आलाय. लीग स्टेजची ही दोन्ही संघांची शेवटची मॅच आहे आणि पाहायला गेला तर जियाद इमाद वॉरियर संघ 1 मॅच जिंकले आणि मीर राहिलेला संघ 2 मॅच जिंकलेत. हा बॉल फोर्स केलाय त्याला मिड विकेटच्या दिशेने टप्प्यात आलं आणि कार्यक्रम केलं. षटकार षटकाराच्या मदतीने 24 वर जाऊन पोहोचलेत. काय फटका खेळला, अगदी जोरकस फटका. हा बॉल याही बॉलला उडवलंय, परंतु आता सरळ थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. तर फक्त आणि फक्त बाउंड्रीज मध्ये डील केलेली दोन्ही फलंदाजांनी, परंतु सुफियान याला परतावं लागेल. मैदानाच्या बाहेर धावफलकावर धावा स्थिर आपण पाहतोय. 24 धावांवर 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. 24 धावा धावफलकावर लागलेत. नवीन फलंदाज कोण येणार मैदानामध्ये ही उत्कंठा मात्र लागली आहे. नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. राहिल आलाय फलंदाजीसाठी. राहिल याला चांगली फलंदाजी करावी लागेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. तिन्ही जर फलंदाजांचा विचार केला तर बाउंड्रीनी सुरुवात केली. राहिल कशा प्रकारची सुरुवात करतील आणि निसारबाई यांच्या माध्यमातून राहिलच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक इथं जाहीर झालंय. प्रत्येक षटकाराला 500 रुपये. पुढचा बॉल राहिल साठी. हा चेंडू जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बीट होऊन एष्टी रक्षकाला सुद्धा चकवून चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. आणि मुस्तकीमने जी झेल कंप्लीट केलेली त्याच्यासाठी नादेरच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक इथं जाहीर झालाय. धावफलकावर जर या सिंगलच्या साह्याने आपण धावा पाहिल्या तर 25 धावा आतापर्यंत लागल्यात. 3 चेंडू 25 धावा. चांगली फलंदाजी आतापर्यंत तरी झाली आहे. चला लाईनमन, आतापर्यंत आपण चांगलं काम केलंय. आता सुद्धा चांगलं काम करायचं आहे. शेवटच्या टप्प्यात आली आहे हा दिवस. या दिवसाचे हे सामने शेवटचे 2 ते 3 सामने आतापर्यंत फक्त शिल्लक राहिलेले आहेत. चांगला खेळ करावा लागेल. आणि फटका 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 चांगला आहे. अगदी स्क्वेअर लेग सीमारेषा तोडली फोडली आणि टोकला. षटकार. षटकार आलाय. राहिलच्या बॅट मधून काय फटका खेळला. अगदी सीमारेषे लगत
षटकार पुढचा बॉल, आणखीन एक फुलटॉस, आणखीन एक चेंडू लेग साइडच्या दिशेने क्षेत्ररक्षकाला हुलकवून दे, चेंडू मात्र निघून गेलाय सीमा पार. 4-4-4. थँक्यू डीजे. काय फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. आतापर्यंत सर्व फलंदाजांनी षटकार आणि चौकार आणि खाता उघडलाय. हा बॉल वेट अँड वॉच ची पॉलिसी वापरली, परंतु पंचांकडे अपील केली वाईट साठी. पंचांचा स्पष्ट नकार. आणि मीरा 11 संघ जर हा सामना जिंकला तर थेट टॉप 2 साठी क्वालिफाय होईल. 35 ऑन दी बोर्ड. आतापर्यंत शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत. 35 धावा, 2 षटका अखेरी 35 धावा धावफलकावर लागले आहेत. शेवटचे 2 षटक शिल्लक. किती धावा करतील जियाद इमाद 11 संघ. काय मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी अगदी मन मोहून टाकणारी मॅचेस. अगदी पहिल्या चेंडू पासून शेवटच्या बॉल पर्यंतचा फक्त आणि फक्त आपल्याला झुंजच पाहायला मिळते या मॅच मध्ये, या पूर्ण स्पर्धेमध्ये. काय मॅच पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता होते. नवीन आलेला गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी राज आलाय. पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय, तदनंतर दुसरा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. इट्स अ वाईट डिलिव्हरी. म्हणजेच काय तर एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. धावफलकावर जर आपण धावा पाहिल्या तर 36 लागल्यात. एक चेंडू 36 धावा. 5 चेंडू शिल्लक अजून या षटकातले. आणि आणखीन एक ओव्हर शिल्लक आहे. लेग साइडच्या दिशेने गेलून काढलेला हा स्ट्रोक. आणखीन एकदा क्षेत्ररक्षकाला चुकवलं, हुलकवणी दिली आणि सीमा पार. 4 चौकार. अगदी जमिनी लगत गवताला आग लावणारा हा फटका होता. थोडीशी आउटफील्ड खराब, त्याचा साथ मिळाला आणि चेंडू सीमारेषा पार सुद्धा झाला. पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू. पंचांचा कोणत्याही प्रकारचा इशारा नाहीये. इट्स अ डॉट बॉल आणि पंचांनी 1 बाउन्सचे वॉर्निंग सुद्धा दिले या गोलंदाजाला. इरफान जिथेही असतील आणि कृपया करून इथे संपर्क साधायचा आहे. धावफलकावर जर आपण धावा पाहिल्या तर 40 आतापर्यंत लागले. 3 चेंडूची सांगता झाल्या. 40 धावा. रिव्ह्यू व्हाईट साठी. ओके, व्हाईट साठी रिव्ह्यू इथे घेतला गेलेला आहे. आपण थर्ड अंपायर अब्रार बाय थर्ड अंपायरची भूमिका पार पाडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाउन्सचा वाईड आपण अपील केले फलंदाजी करत असताना जियाद इमाद 11 संघाच्या खेळाडूंनी. पंचांचा इशारा आहे, हा वाईड नाहीये, परंतु थर्ड अंपायरच्या डिसिजनची आम्ही वाट पाहू. इट्स अ वाईट डिलिव्हरी. म्हणजेच काय तर एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. एका धावेच्या साह्याने धावफलकावर धावा लागतील 41. काय मॅच आहे, काय मॅच आहे, काय मॅच रंगताना आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत. लागोपाठचा दुसरा चेंडू वाईड आलाय. धावफलकावर 42 धावा लागतायत. फटका पहा, अगदी अगदी सीमा पार. 6 षटकार. थँक्यू 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 डीजे. काय फटका खेळला, अगदी सीमा रेषे पार. साहिल
नक्कीच एक्सपिरियन्स्ड प्लेयर आहेत आणि त्याच्या बॅटमधून मोठे फटके सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक बॉल हवेत आहे, तिथे स्लिपला क्षेत्ररक्षक आहे आणि झेल मात्र इथं निसटली आहे. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न, दुसरी सुद्धा पूर्ण. काय घडतंय या मॅच मध्ये? फटका चांगला आहे, जमिनी लगत खेळला गेलेला फटका. फक्त आणि फक्त सिंगल मिळेल या चेंडूवर. धावफलकावर जर या सिंगलच्या साह्याने आपण धावा पाहिल्या तर 51-50 अप टीमची. धावफलकावर 51 धावा धावफलकावर लागते. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल या तिसऱ्या षटकातला. आणखीन एक खोळातला बॉल त्याला डिगआउट करत असताना कव्हरच्या दिशेने खेळून काढला. आणखीन एक सिंगल. 3 षटका अखेरीस धावफलकावर जर आपण धावा पाहिल्या तर 52 लागल्यात. काय फलंदाजी आपण पाहतोय या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. फक्त मोठ्या फटक्यांमध्ये नाही तर सिंगल डबल्स मध्ये सुद्धा ते डील करतात. चला पंच लक्ष द्यायचंय. शेवटच्या ओव्हरला एक अतिरिक्त प्लेयर आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. 15 मिनिटाच्याहून जास्ती कालावधी आपण 3 षटका हाताळण्यासाठी घेतली गेलेली आहेत. एक प्लेयर अतिरिक्त सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. 16 मिनिट आपण 3 षटका हाताळण्यासाठी घेतली गेलेली आहेत. एक अतिरिक्त प्लेयर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. उर्वरित फक्त आणि फक्त 4 प्लेयर्स 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. चला स्ट्रॉंग ओव्हर साठी कोण येणार गोलंदाज? तो गोलंदाज ज्याने मागच्या मॅच मध्ये अगदी रंगत निर्माणच नाही केली तर आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन गेला. गनी गोलंदाजीसाठी आलाय. पहिला बॉल बॅटची कडा झेल निसटली आहे. काय घडतंय? चुका वारंवार चुका आपल्याला घडताना पाहायला मिळत आहेत. कुठेतरी ही चुका आपल्याला पराभवाच्या दिशेने घेऊन जातील की काय? मीरा 11 संघ चुका अवॉइड करावे लागतील. धावफलकावर जर आपण धावा पाहिल्या तर सिंगलच्या माध्यमातून 53 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. पुढचा बॉल फटका चांगला आहे. ताकद लावलेली परंतु एलिव्हेशन थोडं कमी मिळाला. फलंदाज पात पहिल्या चेंडूवर सिंगल, तदनंतर विकेट आले. गनी आणि प्रभावित केलंय सर्व क्रिकेट प्रेमींना प्रभावित केलंय. नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. सलमान आलाय फलंदाजीसाठी. गनी पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ पद्धतीचा बॉल. आणखीन एक फलंदाज बाद तंबूच्या आसऱ्याने परतताना. धक्का क्रमांक 4 बाद. थँक्यू डीजे. धावफलकावर जर आपण धावा पाहिल्या तर 52 लागल्यात आतापर्यंत. 3 चेंडू झालेत. 53 लागल्यात, सॉरी चुकीला दुरुस्ती. 53 धावफलकावर लागले. शेवटचे 3 बॉल फक्त आणि फक्त एकच धाव आले आतापर्यंत या षटकामध्ये. ओन हॅट्रिक गोलंदाज गनी. हॅट्रिक संपादन केली जाईल का? परंतु नाही, बाईच्या स्वरूपात नाही, सॉरी बॅट लागली आहे. ओके, सिंगल धावफलकामध्ये ऍड होईल. 54 ऑन दी बोर्ड. शेवटच्या षटकात जो षटक मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा आलेत. आता
स्ट्राईक एंडला फलंदाज असेल राहिल. राहिल राहिल याला मोठे फटके खेळावे लागतील. 2 चेंडू शिल्लक आहेत. फटका समोरच्या दिशेने खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. फील्ड करून थ्रो करेपर्यंत दोन्ही फलंदाजांनी सिंगल कंप्लीट केले. धावबादची संधी आणि धाव बाद. धक्का क्रमांक 5. थँक्यू डीजे. डबलची काहीशी गरज नव्हती कारण की धावा पुरेशा होत्या या मॅच मध्ये, परंतु दुसरे घेण्याच्या नादात फलंदाजाला मात्र बाद व्हावं लागतंय. धावा फलकावर जर आपण धावा पाहिल्या तर या एका धावेच्या साह्याने 54 धावा 55 धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल या इनिंग मधला गणेने अगदी प्रभावी केलाय. हा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ. आतापर्यंतची चांगली गोलंदाजी. हा सुद्धा चांगला चेंडू होता. विकेटचा चान्स होता गणी यांच्यासाठी, परंतु फलंदाज बाद. थँक्यू डीजे. 56 ऑन दी बोर्ड. 57 57 धावांचं एक भला मोठा आव्हान आहे आणि 57 धावा करायच्या आहेत दुसऱ्या फेरीमध्ये. टीम मीरा 11 आणि आपण देऊया डीजे ला संधी. चला थँक्यू डीजे. एन्जॉयमेंट आपण पाहतो. एन्जॉयमेंट सुद्धा तेवढेच गरजेची आहे, परंतु सध्याच्या स्थितीला गरजेची आहे ती मॅच. शेवटच्या टप्प्यात येऊन थांबले. आजच्या दिवसातील शेवटचे 2 सामने शिल्लक. तदनंतर सेमीफायनलचा सुद्धा एक सामना इथे शिल्लक आहे. सॉरी, सेमीफायनलचा सामना उद्याच खेळवला जाईल. तत्पूर्वी अजून एक सामना या स्पर्धेतील शिल्लक आहे. वळूया मैदानाच्या दिशेने, जिथे 57 धावा करावे लागतील. मीरा 11 संघाला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला हुसेन, एका बाजूला सरफराज. हे 2 जर फलंदाजांच्या बद्दल सांगायला गेलो तर सकाळपासून सर्वात जास्ती जर कोणी प्रभावी केला असेल तर हे 2 फलंदाज. चला स्पीडअप करायचं आहे. फलकावर आपण धावा पाहतोय. 56-57चा एक बाला मोठा आव्हान उभा केलाय तो मीरा 11 संघासमोर. नक्कीच इव्हेंटफुल आपल्याला हा ग्रुप पाहायला मिळतोय. जर हा सामना कुठेतरी मीरा 11 संघ लूज होतोय तर कुठेतरी आपल्याला नेट रन रेट वर डिक्लेअर करावा लागेल. चला 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 स्पीड अप करायचा आहे. मॅचला सुरुवात. सुफियान गोलंदाजीसाठी आलेत. पहिलाच बॉल उडवलाय, परंतु बॅटची वरची कडा. चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने जाऊन परत आलाय.
फक्त आणि फक्त सिंगल कंप्लीट एका धावेच्या साह्याने धावफलकावर जर आपण धावा पाहिल्या तर धावफलकाला सुरुवात झाली. एक धाव 57चा पाठलाग करायचा आहे. अशा स्थितीमध्ये पहिल्या बॉलवर सिंगल आले आहे. सरफराज आता स्ट्रायकिंग एंडला असतील. गोलंदाज सुफियान याला चांगली नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. आमच्या सोबत जुडले गेलेत आमचे पार्किंगचे हेड रय्यान. नक्कीच आपण सकाळपासून त्यांच्या माध्यमातून सुद्धा चांगला काम पार पाडत असताना पाहतोय. हा बॉल समोरच्या दिशेने उडवला. तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. वॅकंट एरिया मध्ये चेंडू फरार. सीमा पार. चौकार. धून काढला आणि तदनंतर सीमारेषा दाखवली त्या बॉलला. 4 धावा आलेत. पुढचा बॉल सुफियानचा सरफराजसाठी पहिल्या चेंडूवर चौकार. आता मात्र काहीसा अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. चेंडू चांगला हाताळला. तदनंतर डॉट चेंडूची सांगता. पंच आम्हाला कळवत आहेत बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असेल. आमचे महमूद हवालदार थर्ड अंपायरच्या भूमिका पार पडत असताना पाहायला मिळतील. धाव फलकावर धावा खूप लागल्यात. अशा स्थितीमध्ये प्रत्येक येणारी धाव ही गरजेची आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. धाव फलकावर 5 धावा आतापर्यंत लागल्यात. जर हा पंचांचा इशारा येतोय इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजेच काय तर निर्धाव चेंडूची सांगता इथे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. 5 धावा धाव फलकावर लागलेत. एक चौकार जरूर आलाय परंतु तदनंतर लगेचच कमबॅक केलंय गोलंदाजांनी. पुढचा बॉल. आहा व्हॉट अ बॉल. चला तो बॉल घेऊन यायचा आहे. लाईनमन्स धावफलकावर जर आपण धावा पाहिल्या तर 22च्या स्वरूपातली ही एक धाव धावफलकामध्ये ऍड होईल. धावफलकावर 6 धावा लागतात. 4 चेंडू 6 धावा. शेवटचे 2 बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेचे शिल्लक असतील. एक प्लेअर वाईडिश लॉंग ऑन. एक प्लेअर वाईडिश लॉंग ऑफला आपण पाहतोय. कव्हरच्या दिशेने गेलून काढला. अप्रतिम स्ट्रोक. तिथे काहीसा आउटफील्ड स्लो असल्या कारणाने चेंडू थांबलाय परंतु 2 धावा काही रोखू शकले नाहीये. 2 धाव्यांच्या बरेने धावफलकावर 8 धावा लागतात. शेवटचा 1 बॉल शिल्लक असेल. मोठ्या फटक्याची आवश्यकता असेल कारण की 27चा पाठलाग करायचा आहे. तब्बल 14-14च्या सरासरीने धाव येणं फारसं गरजेचं आहे. मोठा फटका आला तर धावफलकावर 14 धावा पर्यंत नक्कीच मजल मारेल हा संघ. पुढचा बॉल. हा बॉल बॅटची कडा. सिंगल साठी रवाना झालेले फलंदाज सरफराज परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला जो फलंदाज होता हुसेन त्याचा स्पष्ट नकार. पहिल्या षटकाची समाप्ती. एका षटका अखेर धावफलकावर फक्त आणि फक्त 8 धावा. येणारे 18 बॉल 49 धावांची गरज. 18 मध्ये 49 करायचे आहेत. काय होईल या मॅच मध्ये. अजूनही दोन्ही सलामी वीर मैदानामध्ये सज्ज पाहायला मिळतात आपल्याला. 18 बॉल 49 धावांची गरज. 49 नीडेड इन 18 बॉल्स. काय होईल या मॅच मध्ये. चांगला सामना पाहायला मिळतोय. हुसेन याच्यावर खूपच्या अपेक्षा असतील. खूपसा निर्भर असेल हा फलंदाजी करत असणारा संघाचा चांगला फलंदाज हुसेन. नवीन आलेला गोलंदाज कैफ येतोय गोलंदाजीसाठी. गोलंदाजी चांगली करावी लागेल कैफ याला. हुसेन फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या. आता येणारे 14 बॉल. समीकरण बदललाय. 49 धावांची गरज. कैफ दुसरा षटक घेऊन मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल बॅटची खालची कडा. तिथे क्षेत्ररक्षक आहे. सिंगल घेण्याचा प्रयत्न होता. स्पष्ट नकार दिला स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज हुसेन याने. निर्धाव चेंडूची सांगता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. काय घडते या मॅच मध्ये. 17 मध्ये
49 करायचे आहेत. काय मॅच रंगले, काय मॅच रंगले. अगदी सर्वांचीच मन जिंकलेत मजगाव प्रीमियर लीगने. सर्वात जास्ती जर पूर्ण तळा तालुक्यातच नव्हे तर आजूबाजूचा मसला, श्रीवर्धन, मानगाव, रोहा, मुरुड आजूबाजूच्या सर्व तालुक्यांमध्ये चर्चा रंगते ती म्हणजेच मजगाव प्रीमियर लीग पर्व दुसऱ्याची. आणि रंगणार का नाही, मॅचेसच तशा होत आहेत. पुढचा बॉल फटका चांगला आहे, स्टेप आउट करत असताना त्या चेंडूला उडवला, लॉंग ऑफ, सीमा पार, 6 षटकार. थँक्यू डीजे. पाटलांच्या बैलगाड्याचं तर माहित नाही, परंतु सध्या मैदानात राडा घालतोय हुसेन याच्या बॅटमधून षटकार येताना आपण पाहतोय. आणि हुसेन याच्या षटकारावर 50 धावांचा पारितोषिक इथे लागू झालाय, इथे जमा झालाय. निर्धाव चेंडू .6 मैदानामध्ये. चांगला सामना, चांगला 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 बॅटर रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय हुसेन आणि कैफ या दोघांच्या दरम्यान. पुढचा बॉल आणखीन एकदा डान्सिंग डाऊन द विकेट, चेंडू लॉंग ऑफ, सीमा पार. थँक्यू डीजे. काय फलंदाजी करतोय हुसेन, षटकार आलाय त्याच्या माध्यमातून. आणखीन एक बॉल मिड विकेटच्या बाहेर, षटकार. थँक्यू डीजे. तल्ला यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय हुसेन साठी. सलगचे 2 मोठे फटके त्याच्या बॅट मधून आलेत. समीकरण बदललाय. 9 मध्ये 22 करायचे आहेत. 9 बॉल 22 ची गरज. मॅच ऑन आहे. आणखीन एक शॉर्ट बॉल आता मात्र हुक केलाय त्या चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. 8 बॉल 21 ची गरज. प्रत्येक चेंडूवर समीकरण बदलताना आपण पाहतोय या मॅच मध्ये. 8 मध्ये 21 करायचे आहेत. 8 बॉल 21 ची गरज. सरफराज याच्या बॅट मधून चौकार जरूर आलाय, परंतु मोठे फटके येणं अजूनही अपेक्षित आहेत त्याच्याकडून. फटका समोरच्या दिशेने आहे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल नाहीये, थोडासा मागे सामलाय. ते चेंडूला जज करून फील्ड करून थ्रो करेपर्यंत सिंगलने स्ट्राईक रोटेट झाली आहे. येणारे 7 बॉल 20 ची गरज. 7 मध्ये 20 करायचे आहेत. मोठा फटका येईल का? जर मोठा फटका आला तर शेवटच्या ओव्हर मध्ये 14 राहतील. फटका हवेत, विकेटची संधी, परंतु चेंडू नाही थांबणार, सीमा पार, षटकार. थँक्यू डीजे. काय मॅच रंगताना आपल्याला पाहायला मिळतंय. जिथे गरज होती 36 धावांची, तिथे या षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्या आणि आता समीकरण पूर्णपणे बदलून टाकलंय. 6 बॉल 11 ची गरज. जर ही मॅच फिनिश केली हुसेन यांनी तर इनायत वाघनाक यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. 6 मध्ये 14 करायचे आहेत. जर ही मॅच फिनिश केली हुसेन यांनी तर 500 रुपयाचं पारितोषिक इनायत वाघनाक यांच्या माध्यमातून जाहीर झालंय. प्रॉपर टाइम वर मॅच चालू आहे. 6 बॉल 14 ची गरज. सरफराज स्ट्राईकी एंडला. फक्त पंच आमच्याकडे वळतील, कळवतात इट्स अ वाईट डिलिव्हरी. मॅच मध्ये आणखीन एकदा काय 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 मॅच पाहायला मिळालंय. वाईट बॉल. 6 मध्ये 13 करायचे आहेत. समोरच्या दिशेने फोर्स केलाय, तिथे क्षेत्ररक्षक फील्ड करेल, तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल कंप्लीट.
येणारे 5 बॉल 12 ची गरज. हुसेन याच्या पायात आपण मगाशी पाहिलं ओव्हर जेव्हा संपली तेव्हा काहीसं क्रॅम्प्स आलेलं. मॅक्सवेलची पारी खेळावी लागेल त्याला. 5 बॉल 12 ची गरज. 5 मध्ये 12 करायचे आहेत. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज प्रथमेशला थांबवायचे आहेत. हुसेनला करायचे आहेत. फटका फक्त फ्लिक केलाय लेग साइडच्या दिशेने. दगडीला लागून चेंडू मात्र आत आलाय. 2 पूर्ण. तिसरी नाही घेणार. स्ट्राईक आपल्या जवळ ठेवतील हुसेन. 4 बॉल 10 ची गरज. वॉट अ मॅच, वॉट अ थ्रिलर. हाय स्कोरिंग मॅचेस अशाच प्रकारचे व्हावे लागतात तरच स्पर्धेमध्ये मजा येते, मॅच मध्ये मजा येते. 4 बॉल 10 ची गरज. फुल टॉस आणि त्यावर आक्रमण, परंतु चेंडू रोमॅन्स लँड मध्ये ड्रॉप झालाय. पाहता पाहता चेंडू निघून गेलाय सीमा पार. आणखीन एक चौकार. थँक यू डीजे. येणारे 3 बॉल 6 ची गरज. प्रथमेश 3 मध्ये 6 करायचे आहेत. पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेन. त्या बॉलला उडवला आणि पाठवून दिला व्यासपीठाला. मानवंदना देणारा हा षटकार. मॅच मात्र नक्कीच एका हाती लढले आणि जिंकून टाकलंय हुसेन याने. अभिनंदन. आणि सेमीफायनलला क्वालिफाय होणारी पहिली टीम मीरा 11 संघ. चला चला फिल्डिंग लावायची आणि हुसेन या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा हुसेनच. यायचंय आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. चला फिल्डिंग सेट